ती तब्बल 36 वर्ष पुरुष म्हणून जगली फक्त आपल्या मुलीसाठी. आणि इतके वर्ष कोणालाच कळलं नाही की ती एक स्त्री आहे. तिचं नाव पेची अमल उर्फ मास्टर मुथू. पण एका बाईला पुरुषाचे कपडे घालून, केस कापून आणि बिडी ओढत 36 वर्ष का काढावी लागली? असं नेमकं काय कारण होतं ज्याने एका आईला स्वतःचं अस्तित्वच पुसून टाकायला भाग पाडलं? சீட்ல பஸ்ல ஏறணும்னா ஆண்கள் கூட தான் உட்காருவேன். பொம்பளை நினைச்சதா எந்த இதாச்சும் லேச கையை இடிப்பாங்க வைப்பாங்க. तर गोष्ट 1980च्या दशकातली. 20 वर्षांच्या पेची अमलचं लग्न शिवासोबत झालं. नव्या संसाराची गोड स्वप्न डोळ्यात होती, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. लग्नाला अवघे 15 दिवस सुद्धा झाले नव्हते आणि पेची अमलच्या नवऱ्याला म्हणजे शिवाला हार्ट अटॅक आला आणि त्यात तो गेला. आधीच पेची अमलवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यात तिला कळलं की ती प्रेग्नंट आहे. एकतर ती विधवा, पुरुष तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले आणि हे पेची अमलला खूप जास्त जाणवू लागलं होतं. पुढे तिने एका मुलीला जन्म दिला आणि तिचं आयुष्य पुन्हा आनंदून गेलं. तिने तिच्या मुलीसाठी जेवढे जमेल तेवढे कष्ट करायचं ठरवलं. पण हा पुरुष प्रधान समाज तिच्या वाटेत आडवा आला. मुलीला जन्म दिल्यानंतर ती कामाच्या शोधात होती. या दरम्यान तिच्यासोबत बऱ्याचदा छेडछाडीचे प्रकार झाले. पुन्हा ती ज्या गावात राहत होती तिथे काम मिळणं कठीण होतं. म्हणून तिने मुलीसोबत गाव सोडून थुथुकुडी इथे जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने कोळशाच्या फॅक्टरीत काम केलं, बांधकामावर विटा उचलल्या, अगदी चहाच्या टपरीवर सुद्धा काम केलं. पण जिथे जाईल तिथे पुरुष तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायचे. गलिच्छ कमेंट्स आणि छेडछाड ही तिच्यासाठी रोजचीच झाली होती. असंच एकदा एका बाईकवरून जाणाऱ्या माणसाने तिला रस्त्यात थांबवलं आणि गाडीवर बसायला सांगितलं. पेची अमलने विरोध केला तर तो माणूस बाईकवरून उतरून तिला गलिच्छ शिव्या देऊ लागला. तेव्हा ती मदतीसाठी ओरडली आणि एक मुलगा धावत आला आणि तो माणूस पळून गेला. कशीबशी वाचलेली पेची अमल काही दिवस याच शॉकमध्ये होती. तिच्या मनात पुन्हा असं काहीतरी होईल याची जबर भीती बसली होती. आणि दुसऱ्या एका रात्री अगदी तसंच घडलं. एका ट्रक ड्रायव्हरने तिला जबरदस्तीने गाडीत ओढायचा प्रयत्न केला. पेची अमल थरथर कापली. त्या रात्री फॅक्टरीत नाईट शिफ्ट करताना तिचं मन अस्वस्थ होतं. तिला वाटलं असं जर रोजच होत राहिलं तर मी आणि माझी मुलगी कशी सुरक्षित राहू. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ठरवलं आता बास. ती सरळ दुकानात गेली, एक शर्ट आणि लुंगी विकत घेतली, मग थेट तिरुचेंदूर मंदिरात पोहोचली. शेवटचं एकदा स्त्री म्हणून मंदिरात दर्शन घेतलं आणि मग सरळ तिने टक्कल केलं आणि बाहेर येऊन शर्ट आणि लुंगी घातली. एका क्षणात पेची अमल संपली आणि जन्म झाला मुथूचा. एक आई आपल्या मुलीच्या भविष्यासाठी पुरुष झाली होती. त्यानंतर तिने बरीच वर्ष पुरुष म्हणून काम केलं, पण कोणालाही ती स्त्री असल्याचा संशयही आला नाही. पेची अमलने आपल्या मुलीला ती 7 वर्षांची असताना हे सत्य सांगितलं. मुलगी तिला बाहेर अप्पा किंवा मास्टर म्हणायची आणि घरात आई. पेची अमलने पुरुषांसोबत टॉयलेट शेअर केलं, मासिक पाळीच्या वेदना गोळ्या खाऊन लपवल्या आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून पुरुषांसारखी ती बिडी सुद्धा ओढायला शिकली. मग पुरुष झाल्यानंतर एकदा रात्री घरी जात असताना समोरून एक दारुडा आला. ती घाबरली, पण तिने खिशात हात घालून सिगारेट काढली आणि ती पेटवली. डोळ्यात हिंमत आणून त्या माणसाकडे बघत राहिली. तो माणूस तिच्या जवळ आला आणि तिच्याकडून अण्णा माचीस मिळेल का असं विचारून गेला. तेव्हा तिला जाणवलं की तिने जे केलंय ते योग्यच केलंय. मुथू मास्टर म्हणून जगताना पेची अमलने काय नाही केलं. हातावर अनेक मुलींची नावं गोंधवून घेतली, कारण हॉटेलमध्ये काम करताना अनेक मुली तिच्या प्रेमात पडायच्या. कुणाचं मन मोडू नये आणि सत्य बाहेर येऊ नये म्हणून ती नावं आपल्या हातावर कोरून घेत राहिली. इतकंच काय तर मुथू मास्टरला पुरुष समजून घर मालक आपल्या बाईकवर बसवून तिला पुरुषांचे कपडे आणायला न्यायचा आणि वर सल्ला द्यायचा की एखाद्या मुलीच्या प्रेमात पड आणि लग्न कर. असं करत पेची अमलने मुलीला मोठं केलं. तिचं लग्न सुद्धा बाप म्हणूनच लावून दिलं. जेव्हा तिच्या जावयाला हे सत्य कळलं तेव्हापासून तो त्याच्या सासूचा प्रचंड आदर करतो. आज ते दोघं एकत्र बसून बिडी पितात. पण मग हे सत्य बाहेर कधी आलं की मुथू मास्टर ही खरं तर एक स्त्री आहे. जेव्हा त्या 57 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांचं शरीर साथ देईनासं झालं.
तेव्हा त्यांनी त्यांच्या म्हातारपणाची सोय करण्यासाठी विधवा पेन्शनसाठी अप्लाय केलं. पण त्यांची सगळी कागदपत्र मुथू या पुरुष नावाने होती, त्यामुळे त्यांना विधवा पेन्शन मिळायला अडचण येत होती. இப்ப வந்தவனே எனக்கு ஓய் கொடுங்க, 57 வயசு ஆயிட்டு, இன்னைக்கு எனக்கு அந்த பழைய வேலைகள் எல்லா வேலையும் பார்க்க முடியல, அதைத்தான் கேட்டேன். पण त्यांची ही स्टोरी जशी बाहेर आली तशा पेच्ची अमल खूपच पॉप्युलर झाल्या. अनेक फिल्म प्रोड्युसर्स त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यासाठी रांगा लावून उभे. पेच्ची अमल म्हणतात की मी मुथ्थू मास्टरच राहणार, हेच माझं आयुष्य. आजची ही गोष्ट एका आईची नाही, ती त्या समाजाची आहे, जिथे स्त्रियांना सुरक्षित राहण्यासाठी पुरुष व्हावं लागतं. आणि हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला ही गोष्ट माहित होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.